दिवसभर जीवाचे रान करून आपले घाम गाळून मनरेगामध्ये 200 रुपये कमाविणाऱ्या मेळघाटच्या आदिवासींवर आर्थिक अत्याचार करून त्यांची पिळवणूक दर महिन्यात लागणाऱ्या वाहतूक शाखेच्या कॅम्पमध्ये केली जात आहे। दर महिन्याला लागणाऱ्या वाहतूक शाखेच्या कॅम्पमध्ये मेळघाटातील जवळपास 300 गावातील नागरिक लर्निंग लायसन व पक्के लायसन बनविण्याकरिता गर्दी केल्याचे दिसून येते। या गर्दीचा फायदा अमरावतीवरून शाही गाड्यांमध्ये येणाऱ्या एजंटद्वारे घेतला जात असल्याचे गंभीर चित्र धारणी येथील विश्राम भवन परिसरामध्ये बघावयास मिळत आहे। लर्निंग लायसन करिता 2 ते 3 हजार आणि पक्के लायसन करिता 5 ते 7 हजार रुपये आकारले जात आहे। या सर्व गैरप्रकाराकडे संबंधित परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करून एजंटला अभय देण्याचे काम करीत आहे। एजंटला अभय देण्याचे काम सुरू असल्यामुळे मेळघाटात आदिवासींची आर्थिक पिळवणूक होत आहे। धारणी पासून तर अमरावती पर्यंत कमिशनचा खेळ असल्याची खमंग चर्चा सुद्धा केली जात आहे। धारणीला उपस्थित परिवहन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया देण्यास साफ नकार केला। तसेच नेहमी कोणतेही दरपत्रक न लावून नियमबाह्यरित्या या परिवहन विभागाच्या कॅम्पमध्ये आदिवासींची आर्थिक पिळवणूक केली जात आहे। आता या सर्व गैरप्रकाराकडे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी लक्ष घालून आदिवासींची आर्थिक पिळवणूक थांबविण्याबाबत मागणी मेळघाटात जोर पकडत आहे। ये अपना टू कितना लिए पैसे? 2000 रुपये। काय के? लर्निंग के? हाँ, लर्निंग। और पक्का लेसन का कितना बोले? पक्का लेसन की बोले थे हमने। परमानेंट लेसन कितने में? 5। लर्निंग का कितना लिए भी आपसे? 2000 रुपये के लिए। 2000। हाँ। तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज मेळघाट।